सर अंपर्स नाही आहेत, अंपर्स जायचे सर, कारण की हा प्रेक्षणीय जरूर सामना आहे, परंतु रिटर्न युनियनचे सर्व ऑफिसर्स आहेत तिकडे, ते सामना खेळतायत. चला अंपर्स विनंती असेल, ऑफिशियल्स आमचे अंपर्स आपण मैदानामध्ये दाखल व्हा. ऑफिशियल अंपर आपण मैदानामध्ये दाखल व्हा. जरा घाई करा प्लीज. त्याचवर आपण सामनाबद्ध प्रेक्षणीय सामना इथे पाहायला मिळतोय. दोन बलाढ्य संघांमध्ये अर्थातच त्यांनी सेवा केली आहे सारस्वत कोऑपरेटिव्ह बँकेची, परंतु आज त्यांना इथं पुन्हा एकदा खेळण्याची संधी मिळते. रिटायर्ड युनियन ऑफिसर्स यांचा एक संघ बाजूला पाहायला मिळतोय आणि त्याचबरोबर ऑर्गनायझिंग कमिटी त्यांचा एक संघ पाहायला मिळतोय. गोलंदाजीसाठी पहिला बॉल टाकला जातोय, कट केला जातोय बॉलला. प्रवीण यांच्या बॅटमधून जर पाहिला, उमेश गोटिवरेकर यांच्या बॅटमधून एक अप्रतिम फटका पाहायला मिळाला. पहिल्याच बॉलवरती जर पाहिला चौका ठोकला गेलाय. गोलंदाजीसाठी गोलंदाज दाखल झालेत. प्रवीण ही आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू 4 धावा पाहायला मिळत आहेत. अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राईकला जर पाहिलं RT चव्हाण पाहायला मिळतात. पुन्हा एकदा बॉल टाकला, पुन्हा एकदा जर पाहिलं गॅप काढण्याचा प्रयत्न केलाय, परंतु कव्हर्स मध्ये खेळाडू तैनात आहेत. बॉल पकडतील आणि फेकतील. 2 चेंडूंचा सामना झाला. धावसंख्या जर पाहिली धाव फलकावरती जाऊन पोहोचते ती 5 या धावसंख्येवरती. RT चव्हाण यांच्याकडे वाटतं मला ह्या ओव्हरमध्ये तरी स्ट्राईक येणार नाहीये, कारण की फलंदाजी चांगल्या प्रकारे केली जाते. एका बाजूला जर पाहिलं, ओहो काय बॉल टाकला जातोय. अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. तिसरा चेंडू जर पाहिला निर्धाव इथे पाहायला मिळतोय. 2 बलाढ्य संघांमध्ये हा सामना चालू आहे. एकत्रित काम केलंय, परंतु रिटायर झाल्यानंतर पुन्हा असं आयोजन कमिटीने त्यांना निमंत्रण दिलं की पुन्हा आपण या मैदानामध्ये पुन्हा एकदा आपण भेटू, पुन्हा गेट टुगेदर होईल आपल्या या स्पर्धेनिमित्त. म्हणून तर काय हे आमचे आजी माजी खेळाडू, कर्मचारी, अधिकारी इथे मात्र दाखल झालेत. इथे मात्र चांगला बॉल पकडण्याचा प्रयत्न केला जातोय. 4 बॉलचा खेळ झालाय. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते ती 6 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकातील शेवटचा बॉल इथे पाहायला मिळतोय. पहिला चेंडू आणि शेवटचा बॉल इथे आपण पाहतोय. या शेवटच्या बॉलवरती पाहूया. RT चव्हाण यांच्या माध्यमातून बॉलला मात्र पोल केलाय. कॅच घेण्याचा प्रयत्न, अप्रतिम झेल घेतली आहे. मदान केदारे ऑन फायर पाहायला मिळत आहेत. त्यांच्यातर्फे झेल पकडली जाते. पहिला धक्का पडलाय. अर्थातच टीम रिटायर्ड असोसिएशन यांच्या संघाला पहिला धक्का बसलाय. अर्थातच महत्वाचे खेळाडू स्पर्धेच्या बाहेर गेले. RT चव्हाण गोल्डन डकचे शिकार झालेत. येतात माघारी, जातील पॅव्हिलियनच्या दिशेने. त्यानंतर त्याची जागा घेण्यासाठी बॅटर चाललेत अर्थातच मैदानामध्ये. उमेश आउट झालेत, माफ करा. आणि बॅटिंगला कोण चालले? श्रीकांतजी ढवळे मैदानामध्ये दाखल होत आहे. षटक क्रमांक 2 साठी गोलंदाज दाखल होत आहेत. डेरे आपल्याला पाहायला मिळत, सदाशिव डेरे सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 2 साठी पहिल्या षटकाखेरीज संघाची धावसंख्या जर पाहिली तर 6 ही पाहायला मिळते. युनियनचे अध्यक्ष आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेन वॉन म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. शैली देखील तशीच आहे. हा पहा बॉल
शेनवॉनच्या पद्धतीने बॉलला कट केलंय, खेळाडू आहेत, बॉल जाईल पहिल्याच बॉलवरती आलाय चौकार. चव्हाण साहेबांच्या बॅटमधून एक अप्रतिम चौकार पाहायला मिळतोय. गोलंदाजी जर पाहिली, कारण की इथून बाहेरून सांगितलंय की शेनवॉन अर्थातच मैदानामध्ये दाखल झालेत. बॉल फिरवण्यात जादूगर समजला जाणारा शेनवॉन ऑस्ट्रेलिया संघाकडनं बरंच क्रिकेट खेळले, टेस्ट क्रिकेटमध्ये बरेचसे विकेट त्यांनी घेतले. पुन्हा एकदा शेनवॉन पद्धतीने बॉल टाकण्याचा प्रयत्न, बॅकवर्डला खेळाडू नाही आहेत, बॉल गेलाय सीमारेषा पार, आलाय चौकार. धावसंख्येत बदल पाहायला मिळते, धावसंख्या झाली आहे 14. 2 चेंडूंचा खेळ इथे झालाय. षटक क्रमांक 2 आहे, परंतु इथे मात्र कुठेतरी डेरे साहेब इथं महागडे ठरताना पाहायला मिळत आहेत. आमच्या युनियनचे अध्यक्ष जरूर आहेत, परंतु इथे प्रयत्न करतायत की आपला संघ, आयोजन कमिटीचा संघ जिंकला पाहिजे. परंतु रिटायर्ड असोसिएशन देखील संघ काही कमी नाही आहे, बऱ्याच वर्षानंतर ते देखील आलेत, परंतु इथे फटकेबाजी करतायत. बॉल थोडासा मात्र शरीरावर आधारला निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 मधील 3 चेंडूंचा खेळ झाला, धावसंख्या 14 पाहायला मिळते. 15 चेंडूंचा सामना असेल, प्रेक्षणीय सामना. रिटायर्ड असोसिएशन विरुद्ध आयोजन कमिटी या स्पर्धेची सारस्वत बँक. पुन्हा खोलवर टप्प्या टाकण्याचा प्रयत्न, इथे झेल घेण्याचा प्रयत्न, झेल सुटलाय. डीप मध्ये खेळाडू तैनात आहेत, बॉल पकडतील, फेकतील. आनंद सर यांनी मात्र बॉल पकडलाय, चौकार अडवलाय आपल्या संघासाठी. पुन्हा मैदानाकडे दाखल होऊया. शेवटचा बॉल असेल, धावसंख्या जर पाहिली 15 पाहायला मिळते. दुसरे श्रीकांतजी ढवळे सर यांना मात्र आता बऱ्याच कालावधीनंतर स्ट्राईक मिळाली जाते. बघूया त्यांच्या बॅटमधून किती धावा पाहायला मिळतील. एकेरी दुहेरी चौकार षटकार. पुन्हा एकदा बॅकफूट देऊन मारण्याचा प्रयत्न, खेळाडू आहेत, बॉल पकडतील. हो यस, इथं बॉल पकडला जातोय. थोडी शैलेश सर यांच्या माध्यमातून तो बॉल गॅदर केला जातो, पकडला जातो. षटक क्रमांक 2चा सामना इथे संपलाय. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते, ती म्हणजे 16 आपल्याला पाहायला मिळते. एक गडी बाद टीम रिटायर्ड असोसिएशन यांच्या माध्यमातून. चला पुढच्या सामन्यासाठी ज्यांचा दुसऱ्या फेरीचा सामना आहे त्यांनी तयार राहायचं आहे. नाणेफेक झालेला आहे, निर्णय आमच्यापर्यंत कळवा, लगेच मैदानामध्ये दाखल व्हा. आता आपण कुठेही जाऊ नका, कारण की हा सामना झाल्यानंतर लगेच प्री क्वार्टरच्या मॅचेसला सुरुवात होईल. प्री क्वार्टर झाली का लगेच क्वार्टर फायनल आणि सेमी आणि मेगा फायनलला सुरुवात होईल. गोलंदाजीसाठी राजेश साबळे सर आपण पाहतोय. अप्रतिम चेंडू टाकला जातो, पाहूया. गॅप 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 गॅप. ओ येस, इथे पॉइंट कव्हर रिझन मध्ये गॅप शोधला जातोय. बॉलला पाठवलं सीमारेषा पार, चौकार पाहायला मिळतोय. धावसंख्येत बदल होताना मिळते. धावसंख्या जर पाहिली जाऊन पोहोचते ती 19 या धावसंख्येवरती. शरद ठाकूर सर यांच्याकडनं बॉल जरूर निसटला. गोलंदाजीसाठी जर पाहिलं, अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत करण्याचा प्रयत्न केलाय. पहिला बॉल जरूर चांगला टाकला होता, क्षेत्ररक्षण खराब पाहायला मिळालं ठाकूर साहेब यांच्या माध्यमातून. परंतु इथे पुन्हा एकदा सेम जागेवरती सेम ठिकाणी फटका मारलाय, कॉपी पेस्ट शॉट पाहायला मिळतोय. ठाकूर साहेब यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा बॉल निसटलाय आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 23 या धावसंख्येवरती. 23 1 लॉस टीम रिटायर्ड असोसिएशन यांची धावसंख्या पाहायला मिळते. उर्वरित 3 चेंडूंचा अजूनही खेळ शिल्लक आहे आणि या 3 चेंडूवरती पाहूया, ह्याच षटकातच पाहूया चौकारांची हॅट्रिक पूर्ण होईल का. श्रीकांत सर जर पाहिलं तर सारस्वत बँकेसाठी मात्र त्यांनी लेदर बॉल, टेनिस बॉल, बरंचसं क्रिकेट त्यांनी अनुभवले, खेळलेत आणि पुन्हा त्याचाच इथं साक्षात्कार पाहायला मिळतोय. रिटायर जरूर झालेत, परंतु आपल्या या सारस्वत बँकेसाठी या मोठ्या स्पर्धेसाठी ते देखील लांबवरून आज इकडे दाखल झालेत. स्पर्धा महत्वाची आहे, खेळ महत्वाचा आहे, कारण की ही स्पर्धा वर्षातनं एकदाच होते. त्यामुळेच की काय गेट टुगेदर आणि वर्षातनं एकदा भेटणं होतं. पुन्हा बिग हिट करण्याचा प्रयत्न, थर्डमॅनला मात्र खेळाडू आहे, त्यांच्याकडनं बॉल निसटलाय, बॉल गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर, आलाय पुन्हा एक चौकार. धावसंख्येत बदल पाहायला मिळतोय. धावसंख्या जर पाहिली जाऊन पोहोचते ती 27 या धावसंख्येवरती. झाला 27 ऑन बोर्ड. शेवटचा बॉल असेल, षटक क्रमांक 3. पुन्हा इथं बाहेर येऊन मारण्याचा प्रयत्न होता, पाहूया. पुन्हा एकदा बॉल गेलाय, काय करायचं, बॉल पुन्हा गेलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 31 धावा झाल्यात आणि 32 धावांचं लक्ष असेल येणाऱ्या 15 चेंडूंमध्ये. सर आयोजन कमिटीमधून माझ्या मते आहे ना, जे
पाठीमागे थर्डमॅनला खेळाडू आहेत ना, त्यांचा विचार करा सर. राजेंद्र पवार सर यायचं, आपण या साईडला यायचं आहे, आपले मित्र वाट पाहत आहेत. या तुम्ही या. कारण की इथं चर्चा चालली आहे, ठाकूर साहेबांना बेस्ट प्लेअर द्यायचं, आपल्याला बेस्ट प्लेअर द्यायचं, कारण की दोघांकडनं एक एक बॉल दोन बॉल सुटलेत आणि दोन्ही बॉल चौकाराच्या दिशेने गेलेत. शैलेश सरांनी कॅच देखील अप्रतिम पकडले, त्यात काही शंका नाहीये. परंतु आता दोन्ही खेळाडू येतात, ठाकूर साहेब देखील इथे येत आहेत. सदाशिव डेरे साहेब आणि मदन केदारे पहिली आघाडीची जोडी दाखल झाली आहे. सारस्वत बँक युनियनचे अध्यक्ष देखील आहेत. म्हणजे त्यांनी पाहिलं तर गोलंदाजी देखील घेतली आहे आणि फलंदाजीसाठी देखील दाखल झालेत. चला विकेटवर प्रॅक्टिस करू नका, क्षेत्ररक्षण लावून घ्या. रिटायर्ड असोसिएशन राजेंद्र पवार सर आणि ठाकूर साहेब, आपल्या दोघांमध्ये तुम्ही ठरवा बेस्ट प्लेअर कोण घेणार आहे फिल्डिंगचं. कारण की ती फिल्डिंग आहे ना पवार सर, ती फिल्डिंग आहे ना डेंजर असते. पवार सर ती फिल्डिंग सगळ्यात डेंजर असते. आपल्याला वाटतं माझ्याकडे बॉल येणार नाही, पण बॉल तिकडे येतो, सारखा येतो. किपरनी चुकी केली का तुम्ही तयार राहायचंय. चला आपण जाऊया मैदानाकडे, पुन्हा एकदा वळूया. किती स्कोर झाला? 34 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे टीम रिटायर्ड असोसिएशन या संघाने. सारस्वत बँक या स्पर्धेचे आयोजन कमिटी या संघासमोर. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या, विनंती असेल फटाफट क्षेत्ररक्षण लावून घेऊया, कारण की अजूनही आपल्याला 12 सामने पूर्ण करायचे आहेत. हो ना, आता फ्री क्वार्टर चालू होते, अजून एक सेकंड राऊंड आहे, त्यानंतर लगेच फ्री क्वार्टर चालू, मग क्वार्टर, मग सेमीफायनल, फायनल. किती झाले आता? फ्री क्वार्टर आहे ना आता, गटात मग 2-2 टीम येतील. एक मॅच बाकी आहे दुसऱ्या फेरीचा, त्यानंतर मग फ्री क्वार्टर आहे, मग क्वार्टर आणि सेमी आणि फायनल. 10 मॅचेस आहेत, 10 ते 12 मॅचेस आहेत, पण 3-3 ओव्हर आहेत, त्यामुळे फटाफट होतील. चला सामन्याला सुरुवात करूया. बॉलरचं नाव आमच्यापर्यंत पोहोचलं नाहीये. श्रीकांत ढवळे सर गोलंदाजीसाठी आलेत, क्षेत्ररक्षण लावतायत. 34 धावांचा पाठलाग करायचा आहे. या स्पर्धेची आयोजन कमिटी आहे. दोन्ही बॅटर्स मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. पाहूया या स्पर्धेला देखील आणि या फिल्डिंगला देखील काहीतरी मजा पाहायला मिळेल, कारण की पाहिलं तर ऑफला 1 2 3 4 5 6 खेळाडू तैनात आहेत. सर या स्पर्धेला सर्व माफ आहे. ऑफिशियल पंच आमचे पवार साहेब, सर्व माफ आहे या स्पर्धेला, या मॅचला. पाहूया क्षेत्ररक्षण कशा प्रकारे सजवतायत. जाऊया पहिल्या षटकाकडे. 34 धावांचा पाठलाग करायचा आहे. टीम आयोजन कमिटी या संघाला अप्रतिम फलंदाजी केली आहे. टीम रिटायर असोसिएशन सारस्वत बँक कोऑपरेटिव्ह या संघाने पहिला बॉल, पहिला चेंडू. चला सर सुरुवात करायची आहे स्पर्धेला. अजूनही आपल्याकडे बरेच सामने आपल्याला पूर्ण करायचे आहेत. पहिला बॉल टाकला जातोय, ओव्हर द विकेटने मारा केला जातोय. पहिला बॉल शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. ऍक्शन जर पाहिली तर सर माझ्या मते आपण बरंचसं क्रिकेट खेळलेत, कारण की लेदर बॉल मध्ये अशा प्रकारची गोलंदाजी केली जाते आणि तोच पहिला बॉल आपण हाताळलाय. फ्लायटेड गोलंदाजी केली आहे. बॉल पडल्या पडल्या सरळ यक्षरक्षकाच्या हातामध्ये गेला आणि पहिलाच बॉल जर पाहिला निर्धाव पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा अप्रतिम बॉल, पुन्हा एकदा अप्रतिम बॉल. दुसरा चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. रिटायर झालेले खेळाडू आता मात्र आयोजन कमिटीवरती भारी पडतायत. प्रत्येकाचा क्रिकेट एक चांगल्या वयामध्ये खेळले गेलेत, परंतु काही दिवसानंतर मात्र
संपूर्ण क्षेत्रामध्ये कॉर्पोरेट असून देत, गव्हर्नमेंट असून देत, कुठल्या याच्यामध्ये 60 वय झाल्यानंतर त्यांना मात्र रिटायर व्हावे लागतं आणि रिटायर झाल्यानंतर मात्र पुन्हा एकदा चांगला अप्रतिम फटका पाहायला मिळतो. बॉल अडवला जातो एक्स्ट्रा कव्हरमध्ये, शॉर्ट कव्हरमध्ये खेळाडू आहेत. 3 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. अजून येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये 33 धावांचा पाठलाग करायचा आहे. टीम सारस्वत बँक क्रिकेट आयोजनचा संघ इथं मैदानात दाखल आहे. पुन्हा एकदा मोठा फटका पाहायला मिळतो. पॉइंट मध्ये खेळाडू आहेत, बॉल वरती येतात. 1 धाव कंप्लीट केली जाते. दुसरी धाव पाहूया येईल का. दुसरी धाव देखील घेतली जाते. बॉल वरती जाईपर्यंत तिसरी धाव देखील घ्यावी लागेल. नाही तर काही करणार नाहीयेत, क्रिकेट एन्जॉय करतायत. पालेकर साहेब हे मात्र तिकडे तैनात होते. शेवटचा बॉल असेल. धावसंख्या 3 पाहायला मिळते. आयोजन कमिटी सारस्वत बँक कोऑपरेटिव्ह. एकदा जोरदार टाळ्या श्रीकांत ढवळे सरांसाठी झाल्या पाहिजेत, कारण की रिटायर झाल्यानंतर देखील चांगले चांगले आपण स्पर्धक बघितले सर या स्पर्धेत सहभागी झालेत. त्यांनी 5-5, 6-6 वाईड बॉल टाकलेत, परंतु श्रीकांत सर यांनी मात्र एकही बॉल वाईड बॉल टाकला नाहीये. सर्व बॉल मैदानात मिडल टू स्टंप टाकलेत आणि इथे कुठेतरी दाखवून दिले माझं जरूर वय झालंय, परंतु माझा अनुभव अजून दांडगा आहे. मी अजूनही क्रिकेट खेळू शकतो आणि तेच या मैदानामध्ये पाहायला भेटलं. धन्यवाद सर, अप्रतिम गोलंदाजी आपण केलात. श्रीकांत ढवळे सर असंच आरोग्य निरोग्य आपल्याला लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना. पुन्हा एकदा आपण जाऊया षटक क्रमांक 2 कडे. गोलंदाज दाखल झालेत. उमेश गोटुरेकर हे देखील सारस्वत बँकेचे माजी खेळाडू, सर्वोत्कृष्ट बॉलर देखील होते. जाऊया, ओव्हर द विकेटने मारा करतायत. घ्या बघा कशी गोलंदाजी केली जाते. हे बाहेर जेवढे आमचे खेळाडू बसलेत यंगस्टर आपले सारस्वत बँकेचे, त्यांनी देखील लक्ष ठेवलं पाहिजे. आता त्यांची प्रॅक्टिस नाहीये, परंतु त्यांच्याकडे अनुभव हा म्हातारा आहे, हा दांडगा आहे आणि त्या अनुभवाचा फायदा काय असतो, किती क्रिकेट खेळले ते मात्र आपल्याला दाखवून देत आहेत. पहा, स्टंप टू स्टंप गोलंदाजी केली जाते. एकही बॉल बाहेर टाकला जात नाहीये. पुन्हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. बसलेले आमचे सर्व यंगस्टर्स खेळाडू आहेत, आमचा यंगस्टर स्टाफ आहे. एकदा त्यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवा आणि त्यांना प्रोत्साहन द्या. रिटायर झाल्यानंतर ते मैदानात दाखल झालेत. पुन्हा बॉल पहा, पुन्हा स्टंप टू स्टंप गोलंदाजी केली जाते. 1 धाव पाहायला मिळते. आतापर्यंत 3 बॉलचा खेळ झालाय. धावसंख्या 4 पाहायला मिळते. जर कोणाला रिटायर्ड आउट व्हायचा तर येऊ शकता. दुसरे खेळाडू पॅडअप करून तयार आहेत. पुन्हा चांगला बॉल, पुन्हा चांगला बॉल, अप्रतिम बॉल पाहायला मिळतो. स्टंप टू स्टंप रिटायर्ड झालेत. चला नेक्स्ट बॅटर जायचं मैदानामध्ये. महेश सर मैदानामध्ये दाखल होत आहेत. शेवटचा बॉल असेल दुसऱ्या षटकातील. येणाऱ्या फक्त 6 बॉलचा खेळ मात्र शिल्लक आहे. धावसंख्या धावफलकावरती पाहिली तर 4 ही धावसंख्या पाहायला मिळते. आयोजन कमिटीच्या माध्यमातून आयोजनचा संघ चला शेवटचा बॉल असेल. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. आता देखील पाहिलं तर मारलाय बॉल, खेळाडू आहेत बॉलवरती जातील, परंतु बॉल जाईल सीमारेषा पार. चौकार पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती हा पहिला चौकार पाहायला मिळतो. शेवटच्या बॉलवरती षटक क्रमांक 2 ची समाप्ती झाली आहे. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती म्हणजे 8. येणाऱ्या 5 चेंडूंमध्ये विजयासाठी धावा हव्या असतील त्या म्हणजे एकंदरीत 26 धावांची आवश्यकता असेल. जवळजवळ सामना जर पाहिला रिटायर्ड असोसिएशनने आपल्या खिशामध्ये टाकलाय. फोटोग्राफर सर सांगितलं रेडी आहेत. नेक्स्ट टीम आता फटाफट चालू करायचे. चला पुढची जो सामना आहे गणेश आपला संघ तयार ठेवायचा. आपण नो बॉल टाकलाय. धन्यवाद सर. गोलंदाजीसाठी किशोर पारकर साहेब यांचा देखील गोलंदाजी पाहायला मिळते. पहिला बॉल जर पाहिला नो बॉल घोषित केला गेला. CBS टीम BKC आपण तयार राहायचं आहे आणि तुमच्या अगेन्स्ट ठाणे संघ आहे त्या संघाने देखील तयार राहायचं आहे. नाणेफेक आपला झाला. निर्णय आमच्यापर्यंत कळवा लगेचच.
कॉमेंट्री त्यांची. आमच्या युनियनचे अध्यक्ष इकडनं आम्हाला वारंवार सांगितलं जातं सर त्यांना तुम्ही आता रिटायर्ड ॲड करा, नाहीतर रिटायर्ड लोकांच्या यादीमध्ये टाका, कारण की आम्हाला पण आलेच येत आहेत. आले जरा जोरदार टाळ्या झाले पाहिजेत आपल्या अध्यक्षांसाठी. युनियनचे अध्यक्ष देखील आहेत, त्यांनी ऐकलं. गणेश टॉस कोणी जिंकलाय, काय घेतलंय त्यांनी? ठाणे आहे ना, अगेन्स्ट ठाणे आहे ना, त्यांनी बॅटिंग घेतली आहे. तुम्ही बिल्डिंग लावून घ्या, लगेच मैदानात उतरा, फास्ट करा. सेकंड राऊंड आहे यांचा, झाले आता ऐकच लास्टच आहे. चला बॉल टायमिंग केला जातोय, डीप स्क्वेअर मध्ये फटका लावला जातोय. खेळाडू आहेत, बॉल पकडतील, फेकी करतील. तत्पूर्वी 1 रन्स पाहायला मिळतोय. 2 बॉलचा खेळ इथे झालाय. 3 बॉल उर्वरित शिल्लक आहेत. 3 बॉलचा खेळ मात्र इथे शिल्लक आहे. या 3 बॉल वरती पाहूया एखादा चौकार पाहायला मिळतोय का. तीन बॉल बाकी आहेत. 3 बॉलचा खेळ मात्र शिल्लक आहे सर. पहिला नो बॉल टाकला होता. 2 बॉल आहेत. ओके धन्यवाद. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतोय. खेळाडू आहेत, आनंद सर तिकडे आहेत, बॉल पकडतायत. बॉल पकडलाय आणि पाठीमागून देखील टाळ्या वाजल्यात त्यांच्यासाठी. आता शेवटचा बॉल असेल. इथं बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. पंचांनी वाईट बॉल घोषित केलाय. वाईट बॉल डिक्लेअर केला जातोय. आणि इथे जवळजवळ रिटायर्ड असोसिएशन युनियनने हा सामना जिंकलाय. एकदा जोरदार टाळ्या या टीमसाठी झाल्या पाहिजेत. कॉंग्रॅच्युलेशन टीम. आणि त्याचबरोबर आमची आयोजन कमिटी, आपण देखील चांगला खेळ खेळलाय. आपला देखील खूप खूप आभार. आणि थोड्याच वेळात आपण तोपर्यंत आपण सामन्याला सुरुवात करूया. चला प्रमुख पंच